तर मित्रांनो, हे रेवणसिद्धाचं मंदिर आहे, मूळ स्थान आहे. खूप छान इकडं गारवा आहे. तर मित्रांनो, विट्यातून 7 किलोमीटरच्या अंतरावर गुफा म्हणून गाव आहे. तिथं मूळ स्थान हो का रेवणसिद्ध महाराजाचं मंदिर आहे. पाठीमागं मूळ स्थान हे आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी डोंगर भाग आहे पूर्ण. मी जिथं उभा आहे मंदिरापाशी, ही टोटल डोंगर भाग आहे बघा. इकडं एवढं हिरवगार, शेती वगैरे खूप छान असतात. आता पाऊस काल पडलेला आहे त्यामुळं एवढं गार. तर मित्रांनो, आता देवाचं दर्शन झालंय. चला पुढचा प्रवास करूया. तुम्हाला तिथलं डोंगर भागातलं सगळं राहणं, आता काय जास्त हिरवी नाही, कालपासून पाऊस चालू झालाय आणि आता नांगरायला पेरायला सुरुवात होईल हळूहळू. तर मित्रांनो, या डोंगर भागात एवढं हिरवगार असतं. इथलं वातावरण म्हणा, एवढं खूप पावसाळ्यात का नाही, एवढं हिरवं गार शेती, गवत हे, आणि इकडचे राहतात ना एवढे लोक, खूप छान भारी वाटते. या गावाचं नाव आहे गुफा. मित्रांनो, हे सुळकाईचं मंदिर आहे. या मंदिराचं व्हिडिओ मी इंस्टाला यूट्यूबला सोडलेला आहे. हे टोटल सगळं डोंगर भाग आहे बघा. इथं सगळे राहणं, शेतकरी लोक आता पेरायला बघा, नांगरायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, इकडं एवढी काळं रानं आहेत. सगळीकडं का काळं रान आहे, काळं रान. तर मित्रांनो, ही घरं जी दिसतात, ही गुफा म्हणून गाव आहे छोटंसं. आम्हाला पहिलं वाटायचं की गुफा म्हटल्यावर मूळ स्थानपाशी गुफा मोठी असेल, काहीतरी बघायचं होतं, पण नाही. तर मित्रांनो हो का, पाठीमागं एवढं गार वातावरण आहे. काल पाऊस झालेला आहे, तुम्हाला दावतो पाऊस. वावरात किती पाणी झालेलं आहे, सगळा चिखल झाला आहे हो का.